पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सत्तेत असलेला भाजप आणि विरोधी पक्षांत नेता म्हणून भूमिका बजावणारा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं पाहायला मिळतंय। कारण की मागच्या 4 ते 5 दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये लेटर वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नेमक्या लेटर वॉरची सुरुवात का झाली, त्यामागची नेमकी काय कारण आहेत, सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला भाजपकडून पुणे शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। खरं तर या तिरंगा रॅलीमध्ये भाजपने आपल्या पक्षाचं चिन्ह असेल, आपल्या पक्षाचा झेंडा असेल, त्याचा कुठेही उल्लेख केला नव्हता। कोणत्याही बॅनरवर भाजपकडून तसा उल्लेख पक्षाच्या झेंड्याचा किंवा पक्षाच्या चिन्हाचा करण्यात आला नव्हता। मात्र याच तिरंगा रॅलीला राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालोडकर यांनी विरोध दर्शवला। अमोल बालोडकर यांनी विरोध दर्शवताना सांगितलं होतं की या संपूर्ण रॅलीमुळे पुणेकरांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागतं। त्यांनी ध्वनी प्रदूषणाचा देखील मुद्दा उपस्थित केला। तर दुसरीकडे खरं तर ही बाईक रॅली काढण्यात येईल, त्या बाईक रॅलीमुळे पुणेकरांना तासनतास ट्रॅफिकचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे भाजपने या संपूर्ण रॅलीचं जे आयोजन आहे ते एखाद्या खुल्या मैदानात करण्यात यावं, अशा प्रकारची टीका करत त्यांनी तिरंगा रॅली थांबवण्यासाठी त्यांनी भाजपला सांगितलं होतं। मात्र हे सर्व प्रकरण घडल्यानंतर भाजपकडून देखील त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं। अमोल बालोडकर हे पूर्व वैमनस्यातून म्हणजे राजकीय वैमनस्यातून भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडून खरं तर मुद्दाम अशा प्रकारची टीका करण्यात येत असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं। मात्र अगदी काही 5-6 दिवसांपूर्वी पुण्यातल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभागृहामध्ये एक प्रकार घडला। तो प्रकार असा घडला की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नगरसेवक आहेत अमोल बालोडकर यांचा जो निधी आहे तो निधी कापण्यात आला। तर या संपूर्ण प्रकरणानंतर अमोल बालोडकर यांनी स्पष्टीकरण देताना खरं तर माझा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र फेरविचाराच्या प्रस्तावातून राजकीय वैमनस्यातून खरं तर अगदी काही दिवसांपूर्वी, यालाच आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही महिन्यांपूर्वीच अमोल बालोडकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील यांच्या विकास निधीचा ऑडिट करा, विकास कामांचा ऑडिट करा अशी मागणी केली होती। आणि त्याच्यात काही दिवसानंतर 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जी काही तिरंगा रॅली झाली, त्या तिरंगा रॅलीला देखील अमोल बालोडकर यांनी पूर्णपणे विरोध दर्शवला होता। त्यानंतर काय घडलं तर महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये अमोल बालोडकर यांचा जो निधी आहे तो पूर्णपणे शून्य करण्यात आला होता। फेरविचार करून फेरविचाराच्या प्रस्तावातून माझा निधी कापण्यात आला असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला। आणि पुणे महानगरपालिकेत मोठा गदारोळ आहे, तो गदारोळ पाहायला मिळाला। त्या गदारोळानंतर भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुनेत्रा पवारांना एक पत्र लिहिलं। त्या पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे काही 27 नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील आणि शहराध्यक्ष असतील यांच्या वर्तणुकीबाबत सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली। या तक्रारीनंतर देखील त्यांना समजूत घालण्याचं त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलं। मात्र अगदी 2-3 दिवसानंतरच पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि शहराध्यक्ष आणि वडगाव शहरीचे जे माझे आमदार आहेत सुनील टिंगरे यांच्याकडून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिण्यात आलं। त्या पत्रामध्ये देखील त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे नमूद केले। खरं तर राजकीय वैमनस्यातून आमच्या नगरसेवकांचा निधी कापण्यात आला असा आरोप त्यांनी त्या पत्रामध्ये केला। आणि याच्यावर फेरविचार करून भाजपचे जे शहराध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा पुणे भाजपचे जे काही पदाधिकारी असतील त्यांना समज देण्यात यावी, असा एकूण प्रकारे या संपूर्ण पत्राचा आशय होता। अगदी काल रात्री मुंबईमध्ये महायुतीची समन्वय बैठक झाली। त्या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे तिघेही उपस्थित होते। या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेत सध्या सुरू असलेलं जे काही निधी वाटपावरून जे काही रणकंदन चालू आहे त्यावर चर्चा झाल्या असल्याचं देखील सुनील टिंगरे यांनी सांगितलं। त्यामुळे सुनील टिंगरे यांनी बोलताना असं सांगितलं की या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून भाजपचे जे काही शहराध्यक्ष आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, सभागृह नेते आहेत, महापौर आहेत, त्यांची कान उघडणी करतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। हे सर्व प्रकार घडतो न घडतो तोपर्यंत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुन्हा एकदा आता या वादाला पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे तोंड फोडण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी केले काय तर धीरज घाटे यांनी पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांना एक पत्र लिहिले। त्या पत्रामध्ये परत एकदा त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे नमूद केलेले आहेत। ते मुद्दे देखील अशाच काही प्रकारचे आहेत की राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांकडून अगदी काही दिवसांपूर्वी आपल्या निधी कपातीबाबत एक आंदोलन करण्यात आलं। ते आंदोलन त्यांनी सभागृहाच्या पायऱ्यावर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बसून केलं होतं। यावेळी त्यांनी काही घोषणाबाजी देखील केली होती। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांचं जे काही सध्याचं महानगरपालिकेतलं वर्तन आहे त्या वर्तनात सुधारणा यावी, त्याची समज स्वतः उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या नगरसेवकांना असेल, पदाधिकाऱ्यांना असेल आणि शहराध्यक्षांना असेल अशी देण्यात यावी, अशा प्रकारचं हे एकूण जे काही पत्र होतं त्या पत्रामध्ये शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नमूद केलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या पत्रामध्ये त्यांनी शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या जो काही आरोप करण्यात आले होते त्याला देखील जशा तसं उत्तर देण्यात आलेलं आहे. शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी सांगितलं होतं की राजकीय पूर्ववैमनस्यातूनच आमच्या नगरसेवकांचा जो निधी आहे तो निधी कापण्यात आला होता. त्यामुळे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आता सुनील टिंगरे यांचा समाचार घेतलेला पाहायला मिळतो. या पत्रात देखील त्यांनी सुनेत्रा पवारांना तेच सांगितलेलं आहे की तुमचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्याकडून राजकीय वैमनस्य असेल किंवा इतर काही गोष्टी असेल अशा गोष्टींचा वारंवार उल्लेख केला जातो, त्यांना देखील समज देण्यात यावी. त्यामुळे आता मागच्या 5 ते 6 दिवसांपासून पुणे महानगरपालिकेमध्ये जे नाराजी नाट्य आहे ते नाराजी नाट्य तर आपण बघतोयच, पण त्या नाराजी नाट्यातून आता लेटर वॉर सुरू झाल्याचं देखील पाहायला मिळते. अगदी मागच्या 6 दिवसामधून दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 2 पत्रही देण्यात आलेले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 1 पत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता खरं तर निधीवरून सुरू झालेला हा वाद अगदी विकोपाला पोहोचलेला पाहायला मिळते. शहरातल्या राष्ट्रवादी असेल किंवा मग भाजप असेल यांच्या पदाधिकाऱ्यांकडून अगदी मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पत्र गेलेले पाहायला मिळते. त्यामुळे आता लेटर वॉर नेमका कधी संपणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रकरणात कशा प्रकारे लक्ष घालणार, आपापल्या नेत्यांना ते समज देणार का, याकडे संपूर्ण महानगरपालिकेतील नगरसेवक असतील आणि पुणेकरांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते. पण एकंदरीतच राष्ट्रवादी आणि भाजपच्या लेटर वॉरवर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास या व्हिडिओमध्ये येथेच थांबूयात. धन्यवाद.